प्रियवत्तनु, आज बुधवार 19 जून, वर्ष दुसरे आणि 11वा आठवडा. आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये आपल्याला अलिशा आणि एलिया यांच्यामधील परस्पर संबंध आणि दुरावा दाखवलेला आहे. आणि त्या दुराव्यामुळेच जणू काही अलिशाला फार दुःख होते, कारण तो एलियाशिवाय जणू काही जीवन जगू शकत नाही आणि कार्य करू शकत नाही किंवा परमेश्वराशी एकनिष्ठ राहू शकत नाही असं त्याला वाटते. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, परमेश्वराची एलियासाठी वेगळी योजना होती आणि त्यामुळे एलिया हा दूर जातो आणि अलिशा त्या ठिकाणी एकटा राहतो. त्या दोघांचं ध्येय एकच होतं, त्या दोघांचं समर्पण किंवा कार्यदिशा आपण ज्याला म्हणतो ते देखील सारखंच होतं. परंतु तरी देखील माझ्या प्रिय बंधूंनो, एलिया ह्याला वाटते की तो जर दूर गेला तर अलिशाच्या दुप्पट त्याला त्या देवाचा आत्मा मिळावा, आणि म्हणून एलिया त्याला खरोखर असं वचन देत नाही. पण अलिशाला मात्र हा देवाचा आत्मा दुप्पट मिळतो. त्यामुळे तो जीवनामध्ये एलियापेक्षा दुप्पट चमत्कार करतो आणि परमेश्वराच्या इच्छेने जीवन जगतो. आणि खरोखर परमेश्वर हा अलिशाच्या संदर्भात देखील खूप संतुष्ट आहे. तो देखील एलियाचा सच्चा मित्र आहे आणि परमेश्वराशी एकनिष्ठ आहे असं तो दाखवतो. प्रिय मित्रांनो, आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये किंवा शुभ वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त माणसाला सांगत आहे, विशेषतः ख्रिस्ती समाजाला, की ख्रिस्ती लोकांचं धर्माचरण हे वेगळं असावं आणि त्या धर्माचरणानुसार प्रत्येक माणसाने केवळ आपण जे कार्य करतो, आपण जी प्रार्थना करतो, आपण जो दानधर्म करतो, तो केवळ लोकांना दाखवण्यासाठी नाही, त्याची जाहिरातबाजी होता कामा नये. किंवा मला दुसऱ्याने बरं बोलावं आणि माझं कौतुक करावं, मला नावलौकिक मिळावं ह्यासाठी नाही, तर खरोखर प्रामाणिकपणे मला त्या माणसाविषयी आदर आहे किंवा मला त्याची गरज लक्षात घेऊन मी दानधर्म करतो किंवा स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रार्थना करतो, तेव्हा मी तन मन धन एकत्र लावून परमेश्वराशी प्रार्थना करतो. आणि त्याप्रमाणे माझ्या प्रिय बंधूंनो, जेव्हा मनुष्य प्रायश्चित सुद्धा करतो किंवा इतर कोणतेही पश्चाताप करतो, ते देखील लोकांना दाखवण्यासाठी नाही, तर खरोखर प्रामाणिकपणे, आणि ते सुद्धा आपल्या स्वतःच्या अध्यात्मासाठी आणि परमेश्वराशी आपलं नातं दृढ व्हावं म्हणून आपण ते करणं आवश्यक आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रत्येकाला धर्माचरणानुसारच वरदान प्राप्त होते.